डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य गौतम बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांचा जब तक चांद सूरज रहेगा, जब तक चांद सूरज रहेगा, तेरा नाम रहेगा। अरे डॉक्टर हा भारत देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती आपण या ठिकाणी आंबेडकर नगर येथे आंबेडकर नगर रहिवासी साजरा करीत आहेत। तर या ठिकाणी सर्व माता भगिनी आज बाबासाहेबांचा जय जयकार करत आहेत। माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला जो आज अभिमान दिलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे। जेवढा पुरुषांना अधिकार आहे तेवढाच महिलांना अधिकार दिलेला आहे। हे बाबासाहेबांची देण आहे आपल्याला। या बाबासाहेबांनी आपल्याला डोकं वर करून चालण्याची उंची आपल्याला वाढवून दिलेली आहे बाबासाहेबांनी। या बाबासाहेबांमुळे आज आपण या ठिकाणी सुखी समाधान आहोत। बाबासाहेब जर नसते तर आज आपली हालत काय झाली असते। आज या बाबासाहेबांनी आपल्याला म्हणले गाव सोडा, खेडेगाव सोडा आणि शहराकडे या। आज आपण शहरामध्ये राहतो आणि शहरामध्ये राहून बाबासाहेब आंबेडकरांचा उदो करतो। आज आपल्या या ठिकाणी 135वी जयंती आज आपण साजरी करत आहेत। आज 12 वाजता आपण बाबासाहेबांचा निळा ध्वज आपण ध्वजरोहण केला व त्या ठिकाणी फटाका वाजून बाबासाहेबांचा स्वागत केलाय। आज हे खरी देण आपली बाबासाहेबांची आहे। बाबासाहेबांनी जर आपल्याला संविधान दिलं नसतं तर आज आपल्याला हे अधिकार मिळालं नसतं। म्हणून आपण या बाबासाहेबांचं हे मनुवादी लोक बाबासाहेबाला नाव संपवण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत, परंतु बाबासाहेबांचं नाव पुढे पुढे वाढत जात आहे। बाबासाहेबांचं नाव कधीच कमी होणार नाही। हे मनुवादी लोक बाबासाहेबांच्या संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जे काय ते कमतरते करायचं। एका बाजूला ही शासन बाबासाहेबांचा उदो करतो, दुसऱ्या बाजूने आरक्षण कमी करण्याचं काम करतो, आरक्षण काढून घेण्याचं बोलतो, 18शीचा कायदा लूज करण्याचं काम करते। हे प्रशासन आपल्याला हे करत आहे। तरी आपण सर्वांनी मिळून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जपण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचंय। तर भारत देशाचं काम आहे। भारत देशालाच नव्हे पूर्ण जगाला बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे। पुन्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी अवरत्र किती जर केलं तर आपल्याला कमीच पडणार आहे। म्हणून बाबासाहेबांचं हमेशा आपण नाव घ्यायचं आणि बाबासाहेबांच्या नावानं आपल्याला सुरुवात करायचंय। आज बाबासाहेबांना 135 वर्ष होऊन गेलेले आहे। आज बाबासाहेबांची आज जयंती आपण साजरी करत आहोत। मित्रांनो, बाबासाहेबांच्या जयंतीदिनी आज आपण रात्री 12 वाजता फटाके वाजले आणि ध्वजरोहण केले। उद्या सकाळपासून 12 वाजेपर्यंत ध्वजरोहण होते आणि संध्याकाळी बाबासाहेबांच्या मिरवणुका चौकोन निघतील। तसंच आपण सुद्धा ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने 20 एप्रिलला म्हणजे सोमवारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत विश्वनाथ नाट्यगृहामध्ये शाहिरी जलसा ठेवलेला आहे। त्या शाहिरी जलसा विश्वनाथ नाट्यगृहामध्ये फ्रीमध्ये ठेवलेला आहे। तर आपल्या सर्वांना सांगायचंय की 3 वाजता वाशी विश्वनाथ नाट्यगृह बस डेपो समोर हा कार्यक्रम लावलेला आहे। तरी सर्वांना त्या कार्यक्रमाला बाबासाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहिरी जलसा त्या ठिकाणी होणार आहे आणि ते सादर करणार आहेत। कोण सादर करणार आहेत? शाहीर बाबासाहेब आटकळे यांचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित व्हायचंय आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढायची। एवढंच बोलतो मी, माझे 2 शब्द संपवतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, सावित्रीबाई फुल्यांचा, विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो। मौलाना आझादचा। जब तक चांद सूरज रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, जब तक चांद सूरज रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही दिनाचा, विजय असो, संविधानाचा विजय असो। जय भीम.
झालं काय केलं